रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी। सर्वप्रथम आपल्या सुरासे महाराज यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व दर्शकांना ऋषीपंचमीच्या अगोदर शुभेच्छा देतो। मी बाळकृष्ण महाराज सुरासे। खरं तर आपणासमोर आज येण्याचं कारण असं आहे की पवित्र असा ऋषीपंचमीचा उत्सव भाद्रपद शुद्ध पंचमीला आपण साजरा करत असतो। किंबहुना विशेषतः जास्त संख्येने महिला ह्या व्रताचं खरं पालन करतात। तसं तर हे व्रत पुरुषांनी देखील केलं पाहिजे, म्हणजे असं काही नाही की महिलांनीच केलं पाहिजे, ते पुरुषांनी जरी केलं तरीसुद्धा चालतं। मग हे जे ऋषीपंचमीचं जे व्रत आहे हे नेमकं कशासाठी करतात, तर ही आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये वैदिक सनातन धर्मामध्ये ही जे काही आपली सणवार आहेत, व्रतवैकल्य आहेत, खरं तर हे साजरं करणं किंबहुना ही आपल्या संस्कृतीची विशेषता आहे आणि त्याच्यामुळे जगभरामध्ये आपल्या संस्कृतीला एक विशेष असं महत्त्व आहे। आज आपण जाणून घेणार आहोत की ऋषीपंचमी नेमकी आपण माता माऊल्यांनी असेल किंवा पुरुष मंडळींना असेल ती कशी नेमकं साजरी केली पाहिजे, किंवा या निमित्ताने आपण ऋषींचं स्मरण करतो तर नेमकं याच्या पाठीमागं पौराणिक कथा काय आहे, तर ही मी तुम्हाला सांगण्याचा आज प्रयत्न करणार आहे। आज आपण ज्या ठिकाणी खरं तर हे सगळं चित्रीकरण करत आहोत, सुंदर असं अगदी पवित्र गौतमी गोदावरी मागे वाहते आणि संथ वाहणारी गोदावरी, आणि या गोदावरी मातेच्या कुशीमध्ये पवित्र गंगेच्या कुशीमध्ये वसलेलं हे वारी हे गाव आहे। आणि या आमच्या गावामध्येच सिद्धयोगी परमपूज्य गोविंदगिरीजी महाराजांच्या आश्रमामध्ये खरं तर हे सगळे चित्रीकरण आपण करीत आहोत। याच ठिकाणी सिद्धयोगी गोविंदगिरीजी महाराजांचाही काही कालावधी गेला, बरेच वर्ष ते या ठिकाणी राहिले। खरं तर आज ऋषीपंचमीचं छायाचित्रीकरण आणि तेही बाबांचं स्मरण या निमित्ताने होतं आहे। तर आपण जाणून घेणार आहोत की ऋषीपंचमी ही जी आहे भाद्रपद शुद्ध पंचमी, तर या पंचमीच्या ज्या व्रताचं जे काही जी काही पुराणामध्ये किंबहुना आपली जी काही परंपरा चालत आली की या दिवशी म्हशीचंच दूध का हवं, तर हे व्रत नेमकं कसं करावं, स्त्रिया खरं तर आता श्रावण महिना झाला तर नुकतंच पूर्ण महिनाभर तर सर्व भोलेबाबांचा आपण एक श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण आपण भोलेबाबांची सेवा करत असतो। आणि त्याच नंतर येणारा हा श्रावणानंतर येणारा भाद्रपद महिना, तर या भाद्रपद महिन्यामध्ये आपण अगदी आता हरितालिका झाली, हरितालिकेचं देखील आपण आपल्या यूट्यूब चॅनलला माहिती टाकली होती, परंतु बऱ्याच लोकांच्या कमेंट्स अशा आल्यात की ती थोडंसं आम्हाला विस्तृत स्वरूपामध्ये ती माहिती पाठवत जा। तर याच्यामुळे आपण ऋषीपंचमीची माहिती आपणासाठी देत आहोत। खरं तर ऋषीपंचमी ही ऋषींचं खरं तर स्मरणच आहे, ऋषींची आठवणच आहे। म्हणजे बघा ना, भगवंताने या मृत्यूलोकामध्ये ज्या गोष्टी खरं तर परोपकारासाठी दिल्या आहे, म्हणजे जसं आता गंगा असेल ही सुद्धा परोपकारच करते ना। बघा ही गंगा वाहत 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 समुद्रापर्यंत जाते। बघा हीच गंगा ज्यावेळेस जाते तर ती तिच्याबरोबर अनेक प्रकारची घाण असेल सगळं काही सोबत घेऊन जाते आणि ती सगळ्यांचा स्वीकार जसं करते महाराज आणि जगावर परोपकारच करते। एक म्हणजे नदी चंद्र गाव सज्जना, म्हणजे गाय असेल, सज्जन पुरुष असतील, संत महात्मे असतील, हे सगळे परोपकारासाठी आलेले आहे की नाही। तर या पद्धतीने ऋषीसुद्धा म्हणजे संतसुद्धा या जगावर परोपकार करण्यासाठीच आले। खरं म्हणजे आपला तुमचा माझा सर्वांचा सामान्य जीवाचा उद्धार करण्यासाठीच खरं तर संत या ठिकाणी अवतरित झालेत आणि त्या संतांचं त्या ऋषींचं एक स्मरण म्हणून ही ऋषीपंचमी विशेषतः आपण साजरी करतो। तर आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। खरं तर बघा तुम्ही नदीकडे नुसतं बघितलं आपण एकटक, आता माझ्याकडे बघण्यापेक्षा तुम्ही नदीकडे बघा, किती संथ वाहते। बघा नुसतं एकटक आपण त्या नदीकडे नुसतं बघत जरी बसलं ना तरीसुद्धा आपण अगदी एक थोडासा सुखाचा थोडासा अनुभव आपण घेऊ शकतो। परंतु आपण ज्यावेळेस तिच्याकडे बघतो ना महाराज, तर त्यावेळेस आपलं मन हे आपोआप शांत होतं, तुम्हाला अनुभव येईल। तुम्ही बघा नदीकडे एकदा सगळं एकटक असं शांततेने तुम्ही बघा, तर बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की नदी ही अतिशय शांत वाहते बघा, आणि तिच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला सुद्धा शांत वाटतं, मन आपलं शांत होतं। मनाच्या शांतीसाठी, मनाच्या समाधानासाठी खरं तर आपण हे व्रतवैकल्य करत असतो। आणि त्याचप्रमाणे आज ऋषीपंचमी
आणि ऋषीपंचमीच्या दिवशी अगदी महिला गंगेवर येतात. आता सकाळी खूप इथे गर्दी जमा होईल आणि माता माऊली वाळूची पिंड करतील आणि वाळूची पिंड करून तिची पूजा माता माऊल्या मोठ्या श्रद्धेने करत असतात. खरं तर ही वाळूची पिंड करून माता माऊल्या ह्या ऋषीपंचमीचा उपवास करतात, भगवान भोलेबाबांची पूजा करतात. आपण पाहतो की माता माऊल्या हे व्रत करतात, पण बऱ्याच माता माऊल्यांना माहिती नाही की हे व्रत आपण नेमकं का केलं पाहिजे बुवा, आणि हे व्रत मुलींनी केलं पाहिजे का, हे व्रत सुवासिनी का करतात, याच्या पाठीमागे काय कारण आहे. तर ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. फक्त व्हिडिओ आपण लाईक करा, शेअर करा आणि शेवटपर्यंत तुम्ही पहा. भगवान भोलेबाबांची जी काही पूजा आहे, विशेषत्वाने महिला वर्ग माता माऊल्या मोठ्या संख्येने खरं तर भगवान शंकराचे उपासक आहेत. भगवान भोलेबाबांची ते पूजा करतात आणि एक आगळ्या वेगळ्या प्रकारची शांती तिचा अनुभव ते घेतात. आणि आज आपण ऋषीपंचमीचं महत्त्व जाणून घेतो आहे. खरं तर ऋषीपंचमी हे खरं ऋषींचं स्मरणच आहे, परंतु नेमकं विशेषत्वाने हे व्रत का करायचं बुवा, महिलांनी का करायचं, त्याचं कारण जर कधी आपण जर बघितलं पौराणिक कारण, तर त्याच्यामध्ये एक श्लोक मला आढळला, तो तुमच्या पुढे मी मांडतो. आत्री कश्यपोथ भारद्वाज विश्वामित्रो तथा गौतमः जमदग्निर्वशिष्ठश्च सप्तेते ऋषिः स्मृतः. म्हणजे आत्री ऋषी, कश्यप ऋषी, भारद्वाज ऋषी, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वशिष्ठ असे 7 ऋषी आहेत. आणि या 7 ऋषींचं स्मरण खरं विशेषत्वाने केलं जातं. जसं आपण म्हणतो ना सप्तऋषींचं, अगदी म्हणजे तुम्ही आकाशामध्ये जरी तुम्ही बघितलं रात्रीच्या वेळेस, तर तुम्हाला सप्तऋषींचे तारे दिसतात. म्हणजे आत्ता जरी मी दाखवतोय तर आत्ता नाही दिसणार ते, पण ते रात्री आकाशामध्ये आपल्याला हे सप्तऋषींचं तारांगणं आजही आपल्याला ते दिसतात. त्या ऋषींचं स्मरण म्हणून खरं तर हा ऋषीपंचमीचा उत्सव आपण साजरा करतो. खरं तर या दिवशी आघाड्याची देखील आपण पूजा करतो. बघा, माता माऊल्या आघाड्याची पानं या दिवशी किंवा आघाड्याच्या काड्या याचा वापर या दिवशी पूजेमध्ये करतात. खरं तर का म्हणून आघाड्याचं पान वापरायचं किंवा काडी वापरायची, आघाड्याचं काय महत्त्व आहे, तर त्याचंही कारण असं सांगितलं की ऋषीमुनी हे रस्त्याने चालले होते आणि ऋषीमुनी जात असताना त्यांनी म्हणजे बघितलं त्या आघाड्याच्या झाडाकडे, तर त्या आघाड्याच्या झाडाने त्यांना विनंती केलेली खरं तर, म्हणजे आणि ती झाडाची विनंती देखील ऋषींना ऐकू आली. महाराज बघा, संत कसेत बघा ना, प्रत्येक जीवाचं म्हणजे बोलणं ते ऐकून घेतात किंवा प्रत्येकाची आर्त हाक जी आहे ना ती भगवंताला, ऋषींना, साधू संतांना ही कळत असते महाराज. आणि ती ऐकली. त्याच्यानंतर ऋषींनी त्या झाडाला विचारलं, काय झालं बाबा. त्याने सांगितलं की मोठी झाडं मान पावली, वड पिंपळ उंबर पूजली, आघाडा म्हणे मी कसला, कोणी न देई मान मजला. आघाडा म्हणे का मी कसा आहे देवा. म्हणजे सगळ्या झाडांना मान आहे, वडाला मान आहे, उंबराला मान आहे, पिंपळाची लोक पूजा करतात, सगळ्यांची पूजा होते, मात्र माझी काही पूजा होत नाही. आणि मग बेलाची पूजा होते, सगळ्या झाडांची पूजा होते, परंतु माझी काही पूजा होत नाही. ही खंत त्या आघाड्याच्या झाडाने व्यक्त केली. बघा संत कसे दयाळू असतात बघा ना, संत किती कृपावान असतात. म्हणजे तुम्ही संत माय बाप कृपावंत का, म्हणजे संत किती दयाळू आहेत. संतांना दया आली आणि संतांनी सांगितलं की बाबा तू काही नाराज होऊ नको. आणि संतांनी त्या ठिकाणी त्या आघाड्याच्या झाडाची काडी मोडून तिचं दंत धावणी म्हणून म्हणजे किंवा दात घासण्यासाठी ती काडी वापरली, तिचा सन्मान केला. त्या आघाड्याच्या झाडाला खूप आनंद झाला महाराज. आणि त्या ऋषींनी सांगितलं की ज्यावेळेस आमचं स्मरण करतील त्या दिवशी त्या पूजेमध्ये तुलासुद्धा मान राहील. म्हणून या सगळ्या माता माऊल्या त्या आघाड्याची काडी वापरतात ऋषीपंचमीला.
ऋषीपंचमीची जी काही पूजाविधी आहे तो फार साधा सरळ सोपा आणि श्रद्धेने आपण कोणतंही काम करा त्याच्यामध्ये थोडंफार हे होऊ शकतं, परंतु आपली श्रद्धा जास्त महत्त्वाची असते. आणि म्हणून ऋषीपंचमीच्या पूजा माता माऊल्या वाळूची पिंड करून त्या पिंडीची यथासांग पूजा करत असतात. या निमित्ताने मला थोड्याशा पंक्ती आठवल्या काही, म्हणून त्या आपणासमोर सादर करतो की ऋषीपंचमी व्रत पाळावे, ऋषींचे स्मरण करावे, पापक्षालन जीवनी व्हावे, संतोषी होई जनसारे. पापक्षालनासाठी ऋषीपंचमीचा हा उत्सव किंबहुना हे व्रत त्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यासाठी खरं तर हे केलं जातं. पापक्षालन म्हणजे अगदी या जन्मातलं असेल, गेल्या जन्मातलं असेल, कळत नकळत मानवाकडनं घडलेली जी पापे आहेत ती पापाचं क्षालन करण्यासाठी हे ऋषीपंचमीचं व्रत करतात. खरं तर महिला विशेषत्वाने का करतात त्याचं कारण असं आहे की ऋतुकाळामध्ये स्त्रियांकडनं कळत नकळत काही पाप घडतं. मग ते ऋतुकाळातील जे काही पाप आहे ते नाहीसं करण्यासाठी विशेषत्वाने हे ऋषीपंचमीचं व्रत केलं जातं. भाद्रपद शुद्ध पंचमी म्हणजे ऋतुकाळातील दोष असतील आणि पापांचं शुद्धीकरण असेल. थोडक्यात काय, आपलं शरीर, मन आणि आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी हे व्रत विशेषत्वाने केलं जातं. तर सप्तऋषींचं खऱ्या अर्थाने पूजन आहे. आणि सप्तऋषींचं पूजन म्हणजे तर त्यांच्या ज्ञानदीपाला वंदन आहे. आणि ऋषींनी जे काही दिलं आहे त्यासाठी त्यांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी त्यांची कमीत कमी आठवण म्हणून हे व्रत विशेषत्वाने केलं जातं. या व्रताविषयी पुराणामध्ये एक छोटीशी कथाही आहे. तर पुराणामध्ये जी काही कथा आलेली आहे, छोटीशी कथा आहे की विदर्भ नगरीचा राजा असतो. त्या राजाची जी कन्या आहे ती कन्या उपवर झाल्यानंतर तिचा विवाह होतो. आणि विवाह झाल्यानंतर ती तिच्या घरी गेल्यानंतर तिच्या पतीसोबत, परिवारासोबत ती राहत असते. तर तिच्याकडनं ऋतुकाळामध्ये नियम काही पाळले जात नाही आणि त्यामुळं तिला खऱ्या अर्थाने तिच्याकडनं ते पापकर्म घडतं. पतीसंगही त्या ऋतुकाळामध्ये होतो. बऱ्याच गोष्टी अज्ञानामुळं तिच्याकडनं घडून जातात आणि त्याच्यामुळे खरं तर तिला याच्यानंतर अनेक प्रकारच्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो असा उल्लेख त्या कथेमध्ये आहे. आणि मग अगदी खालच्या नीच योनीमध्ये अगदी किडा असेल, मुंगी असेल, या योनीमध्ये तिला जन्म घ्यावा लागतो. त्याच्यामुळे ती भटकत असते. परंतु ज्यावेळेस तिला नंतर ते ज्ञान होतं, कारण कधीकधी गतजन्मातील ज्ञानही आपल्याला अचानक आठवत असतं असं शास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे. तर तिला ते आठवण होते आणि नंतर तिला समजतं की आपण जर ऋषीपंचमीचं जर व्रत केलं तर या पापाचं क्षालन होईल. म्हणून ती नंतर हे व्रत करते आणि हे व्रत केल्यानंतर तिचं पापक्षालन होतं, अशी कथा पुराणामध्ये आलेली आहे. तर महत्त्वाचं काय की आपलं शरीर, मन शुद्ध व्हावं याकरता शरीराची शुद्धी, मनाची शुद्धी आणि आत्म्याची शुद्धी व्रताने होत असते. व्रताने काय होतं की आपलं मन त्या दिवशी तरी कमीत कमी पवित्र असतं आणि म्हणून माता माऊल्या विशेषत्वाने हे व्रत करतात. म्हणून या व्रताची छोटीशी कथा मी खरं तर तुम्हाला सांगितली. असेच आपले जे काही छोटे छोटे व्रत असतील, छोटे वैकल्य असतील, किंबहुना आपले सणवार असतील, तर यांची माहिती आणि पुराणातील छोट्याशा कथा मी या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नेहमी तुम्हाला सांगत असतो. तर तेव्हा आपण आवडल्यास भरपूर शेअर करा, लाईक करा, आपल्या नातेवाईकांना, मित्रांना देखील हा व्हिडिओ पाठवा. आमच्या सुरासे महाराज यूट्यूब चॅनलला आपण भेट दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांना ऋषीपंचमीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. नमः पार्वतीपते. हर 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 महादेव. सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्य मल्लिकार्जुनम उज्जनीय महाकालम ओंकारम अमलेश्वरम परल्या वैद्यनाथंच डाकिण्या भीमाशंकरम सेतुबंधेतु रामेशम नागेशम दारुकावणे. नमः पार्वतीपते. हर 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 महादेव.